दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर गाडीत झालेल्या स्फोटाचा कसून तपास सुरू। UAPA स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल। दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात। स्फोट झालेली कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या मालकीची। सलमानच्या नोंदणीकृत पत्त्यावर दिल्ली पोलीस हरियाणामध्ये दाखल। स्फोटाच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस लाल किल्ला राहणार बंद। देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट। मुंबईसह महाराष्ट्रातही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ। दिल्ली स्फोट प्रकरणी सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू असल्याचं अमित शहा यांचं निवेदन। अमित शहा यांनी आज बोलावली उच्चस्तरीय बैठक। राष्ट्रपती मुर्मू आज लुआंडा येथे अंगोलाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला राहणार उपस्थित। अंगोलामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी राष्ट्रपतींनी साधला संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर। जलविद्युत प्रकल्पाचं करणार उद्घाटन। द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित। भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल। भूतानला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात आज 20 जिल्ह्यांमधल्या 122 जागांसाठी शांततेत मतदान सुरू। 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। अपघात रोखण्यासाठी समन्वयानं कृती करण्याची रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना। हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर। आणि ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर एअर पिस्तूलमध्ये सम्राट राणा यानं पटकावलं पदक।